आज आपण एफ टेस्ट वरील आधारित आपण उदाहरण बघूया. फर्स्ट प्रॉब्लेम घेतो आपण. Below are given the yield per acre for 6 plots earning a crop competitions. 3 of plot between show with variant A and 3 with B. बघतो आपण इथे की 3 of plots being show with varieties A व्हेरायटीज मध्ये आपल्याला 3 प्लॉट दिसतात आणि बी व्हेरायटीज मध्ये आपल्याला 3 प्लॉट दिलेले आहेत. खाली बघतो आपण ए आणि बी. ए मध्ये 30, 32, 22 आणि बी मध्ये तुम्हाला 20, 18 and 16. ए आणि बी हे दोन व्हेरायटीज आहेत आणि या दोन्ही व्हेरायटीज मध्ये बघतो आपण ए व्हेरायटीज मध्ये तुम्हाला असे किती 3 प्लॉट्स दिलेले आहेत आणि बी मध्ये सुद्धा तुम्हाला 3 प्लॉट्स दिलेले आहेत. त्यानंतर सेट अप अ टेबल ऑफ analysis of variance and calculate f to find the significance of difference between yield of the two varieties. बघतो आपण की आपला दोन व्हेरायटी दिलेला ए आणि बी या दोघांमध्ये डिफरन्स सिग्निफिकन्स की अनसिग्निफिकन्स आपल्याला ते दाखवायचं आहे. टेकिंग 5% व्हॅल्यू ऑफ f for the calculated number of degree of freedom to be 7.71. तर इथे तुम्हाला हे त्याचं टेबल व्हॅल्यू तुम्हाला टीव्ही दिलेली आहे. याद्वारे तुम्हाला आता काय की आपल्याला दोन व्हेरायटीज दिल्या आहेत. दोन व्हेरायटीचे तुम्हाला 3 प्लॉट्स दिलेले आहेत आणि त्या प्लॉटचं आपल्याला त्याचं कॅल्क्युलेट व्हॅल्यू तुम्हाला काढावायचं आहे. तर हे काढत असताना त्याचं कॅल्क्युलेट कसं केलं जातो ते आपण उदाहरणाद्वारे बघूया. ठीक आहे. सोल्युशन. इथे आपल्याला 8 कॉलम्स तयार करावे लागेल. फर्स्ट जो कॉलम आहे त्याला आपण म्हणूया तुम्हाला व्हेरायटीज किती दिलेला आहे. व्हेरायटीज त्याला के म्हटला जातो. त्यानंतर दुसरा जो तुमचा कॉलम असेल नंबर ऑफ प्लॉट्स याला एन म्हटला जातो. बघतो आपण की इथे उदाहरणामध्ये व्हेरायटीज तुम्हाला ए आणि बी दिल्या आहे. ए व्हेरायटी मध्ये तुम्हाला 3 प्लॉट्स दिलेले आहेत आणि बी मध्ये सुद्धा तुम्हाला 3 प्लॉट्स दिलेले आहेत. त्यामुळे एचा आपण लिहून घेऊया प्रथम 30, 32 and 22. हे झालं तुमचं ए प्लॉट. व्हेरायटी ए मध्ये 3 प्लॉट्स 30, 32 आणि 22. त्यानंतर व्हेरायटी बी घेतला आपण तर व्हेरायटी बी मध्ये आपल्याला दिला आहे 20, 18 and 16. त्यामुळे प्रथम व्हेरायटी किती दिल्या तुम्हाला ते व्हेरायटी घेऊन घ्या. तर इथे बघतो या उदाहरणात आपला 2 व्हेरायटी दिला ए आणि बी. त्यामुळे आपण प्रथम फर्स्ट कॉलम मध्ये आपण केलं व्हेरायटी ए आणि बी आणि त्या ए मध्ये बघतो आपण की 3 प्लॉट दिले आहेत तुम्हाला ते आपण 3 लिहून घेतलं. त्यानंतर बी या व्हेरायटी मध्ये आपल्याला 3 प्लॉट दिलेले आहेत. नंबर 1, 2 and 3 असं 3 दिलेलं आहे. 1, 2, 3. ठीक आहे. त्यानंतर यील्ड दिला आहे तुम्हाला ही जी माहिती बघतो आपण की 3 जे प्लॉट्स आहेत फर्स्ट प्लॉट, सेकंड प्लॉट आणि थर्ड प्लॉट यांची व्हॅल्यू
फर्स्ट प्लॉटची आहे 30, दुसऱ्याची दिला तुम्हाला सेकंडची 32 आणि तिसऱ्याची दिला आहे 22. त्यानंतर व्हेरायटी बी मध्ये बघतो प्लॉट्स 3 दिलेले आहे. काय केलं आपण, व्हेरायटी आपला 2 दिलं होतं ए आणि बी, ए आय बी लिहून घेतलं आपण. त्यानंतर त्या व्हेरायटी मध्ये बघतो आपण की 3 तुम्हाला प्लॉट्स दिले आहेत, 1 2 3 असं 1 2 3 दोन्ही व्हेरायटी मध्येच. आणि त्यानंतर त्या प्लॉटची जी व्हॅल्यू जी आहे दिल्या तुम्हाला 30 32 22 आणि बी करिता बघतो आपण की पहिला जे आहे 20, दुसरं जे आहे 18 आणि तिसरं आहे 16. आणि त्यानंतर आपल्याला मीन ऑफ इच व्हेरायटी, मीन ऑफ इच व्हेरायटी, प्रत्येक व्हेरायटी करिता काय करायचं आपल्याला, मीन शोधून काढावायचा आहे. तर ते कसं काढू आपण, यील्ड दिल्या तुम्हाला 30 प्लस 32 प्लस 22, 3 आहेत अपॉन 3 करू आपण, तुम्हाला मिळेल त्याचं मीन सरासरी. बघा 30 प्लस 32 प्लस 22 अपॉन 3 करा, 28 सरासरी आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला बघतो आपण की ती व्हेरायटी ए करिता तुमचं मीन ऑफ इच व्हेरायटीचं, पहिल्या व्हेरायटीचं एचं आपल्याला किती मिळालं, 28 मिळाला आहे. याच पद्धतीने बी व्हेरायटीचं काढायचं आपल्याला मीन 20 प्लस 18 प्लस 16 अपॉन 3, कारण की इथे किती आहेत प्लॉट्स, 3 दिलेले आपल्याला, त्यामुळे 3 आपण भाग देऊ. तर ते तुमचं 18. अशा पद्धतीने दोन्ही व्हेरायटीकडे काय करायचं तुम्हाला, मीन काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर डेरिव्हेशन फ्रॉम मीन, डेव्हिएशन फ्रॉम मीन, त्यानंतर काय करायचं तुम्हाला, जसं आपण डीएक्स काढतो ना डेव्हिएशन, तर तसंच डेव्हिएशन फ्रॉम मीन, मीन पासून तुम्हाला डेव्हिएशन काढायचं आहे, तुम्हाला विचलन तयार करायचं आहे. जसं आपण डीएक्स काढतो त्या पद्धतीने. तर इथे काय करू आपण, मीन किती आहे तुमचं, पहिल्या व्हेरायटी करिता 28 आहे, त्यामुळे आपण काय करू, जे तुम्हाला व्हॅल्यूज दिल्या तुम्हाला त्या सर्व व्हॅल्यूज म्हणून काय करू, 28 आपण मायनस करू, तर तुम्हाला त्याचं डेव्हिएशन मिळेल. ठीक आहे. त्यामुळे 30 मायनस 28, ज्या पद्धतीने आपण डीएक्स काढतो त्या पद्धतीने काढायचं तुम्हाला. इथे एक्सची व्हॅल्यू 28 येईल तुमची, मीनची व्हॅल्यू ठेवून आपण त्याचं डीएक्स काढताय. 30 मायनस 28 2, 32 मायनस 28 4, आणि त्यानंतर 22 मायनस 28 मायनस 6. हे झालं पहिल्या व्हेरायटी करिता डेव्हिएशन काढलं आपण. असंच काय करायचं, दुसऱ्या व्हेरायटी करिता बी करिता डेव्हिएशन काढायचं, डीएक्स काढायचा आहे. 20 मायनस 28 सॉरी 20 मायनस 18 2, 18 मायनस 18 0 आणि 16 मायनस 18 मायनस 2, असं आपल्याला काय मिळालं, डेव्हिएशन फ्रॉम मीन. आणि त्यानंतर डेव्हिएशन फ्रॉम मीन काढल्यानंतर स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन काढायचं तुम्हाला, डीएक्स स्क्वेअर त्याला आपण म्हणतो. डेव्हिएशन स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन. इथे आपण ए व्हेरायटी करिता आणि बी व्हेरायटी करिता आपण त्याचं डेव्हिएशन फ्रॉम मीन काढलेलं आहे. त्यानंतर जे काय तुमचं डेव्हिएशन फ्रॉम मीन मिळालेलं आहे त्याचं काय करायचं, स्क्वेअर करायचं आहे. मग 2 चा स्क्वेअर 4, 4 चा स्क्वेअर 16 मायनस 6 चा स्क्वेअर 36, 2 चा स्क्वेअर 4, 0 स्क्वेअर 0 आणि 2 चा स्क्वेअर मायनस 2 चा स्क्वेअर 4.
ठीक आहे. आणि त्यानंतर या स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन काय करायचं तुम्हाला बेरीज करायची आहे. त्यानंतर परत एक कॉलम तयार करा समोर. त्याला नाव देऊया आपण डेव्हिएशन फ्रॉम मीन ऑफ कंबाईन मीन. डेव्हिएशन फ्रॉम मीन ऑफ कंबाईन मीन. त्यानंतर नेक्स्ट कॉल आपण तयार केलं डेव्हिएशन फ्रॉम मीन ऑफ कंबाईन मीन. या सर्वांचा आपल्याला कंबाईन मीन काढायचं आपल्याला मीन. आणि त्यापासून कसं की जे आपण मीन ऑफ इच व्हेरायटीचं काढलाय त्यापासून आपल्याला त्याचं डेव्हिएशन तयार करायचं आहे. मग काय करू आपण की या आपण हे कसं की हे जे मीन काढलेलं आपण फक्त काय केलं आहे सेपरेट व्हेरायटीज आपण ए व्हेरायटीचा आपण मीन काढलेला आहे 28 आणि बी व्हेरायटीचा काढलेला आहे 18 काढलेला व्हेरायटी. आपल्याला कंबाईन पासून त्याचं डेव्हिएशन तयार करायचं. त्यामुळे कसं की या सर्व ए व्हेरायटीचं यील्ड आणि बी व्हेरायटीचं यील्ड या 6 व्हॅल्यूचे आपल्याला काय करायचं त्याचं मीन काढायचं आहे. आणि त्या मीन पासून आपल्याला मीन फ्रॉम जी व्हेरायटी दिल्या त्याचं डेव्हिएशन तयार करायचं आहे. मग त्यामुळे काय करू आपण की या 30, 32, 22, 20, 18 आणि 16 या 6 तुम्हाला व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. 6 व्हॅल्यूची काय करायचं तुम्हाला बेरीज करा आणि त्याचा मीन काढा. मीन म्हणजे काय त्याचा ॲव्हरेज म्हणजे बेरीज 6 जणांची बेरीज करा आणि त्याला भागीला 6 करा. तुम्हाला मिळेल त्याचं मीन मिळेल. ते विषय येतो का? काय केलं आपण की यील्ड दिला तुम्हाला ए आणि बीचं या 30, 32, 22, 20, 18 आणि 16 या सर्वांचा कंबाईन मीन काढायचा आपल्याला. म्हणजेच काय त्याचं ॲव्हरेज काढू आपण. म्हणजे 6 व्हॅल्यूची आपण बेरीज केलं आणि त्याला आपण 6 केलं तर तुम्हाला मिळेल 23 हे त्याचं कंबाईन मीन मिळेल. आणि यापासून आपल्याला काय करायचं त्याचं डेव्हिएशन तयार करायचं आहे. त्यामुळे आपण काय करू मीन ऑफ इच व्हेरायटी जे आपण काढलेलं आहे 28 आणि 18 ए करिता 28 आणि बी करिता 18 आहे. यामधून आपल्याला 23 काय करायचं आहे मायनस करायचं आहे. डेव्हिएशन फ्रॉम मीन ऑफ कंबाईन मीन. कंबाईन मीन आहे तुमचं 23 आणि ही कंबाईन मीन काय करू आपण की मीन ऑफ इच व्हेरायटी जी आपण काढलेलं आहे त्यापासून आपण ते मायनस करू. म्हणजे काय होणार तुमचं 28 मायनस 23 किती येतो 28 मायनस 23 5. त्यानंतर दुसरं व्हेरायटी करीत आहे 18 मायनस 23 18 मायनस 5 म्हणजे काय मिळालं आपल्याला डेव्हिएशन फ्रॉम मीन ऑफ कंबाईन मीन पासून आपण डेव्हिएशन तयार केलेलं आहे ते किती मिळालं व्हेरायटी ए करिता 5 आणि व्हेरायटी बी करिता -5 मिळालं. आणि त्यानंतर जे काय आपण डेव्हिएशन फ्रॉम मीन ऑफ कंबाईन मीन काढलं त्याचा आपल्याला तुम्हाला काय करायचा स्क्वेअर करायचा म्हणजे स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन. आणि परत एक कॉलम तयार करून घ्यायचं स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन. जे आपण डेव्हिएशन विचलन तयार केलं त्या विचलनात काय करायचं मला स्क्वेअर करायचं आहे. ठीक आहे. मग 5चा स्क्वेअर
25 आणि मायनस 5चा स्क्वेअर 25. त्यानंतर स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन आणि स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन जे आपण काढलाय कंबाईन मीन पासून आपण डेव्हिएशन केलाय, त्या दोघांची बेरीज करा, याची आणि याची. तर बघतो आपण की स्क्वेअर ऑफ डेव्हिएशनचं 64 आणि स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन जे आपण कंबाईन मीन पासून काढलं ते आहे 50. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन की ते डेव्हिएशन फ्रॉम मीन पासून आपण काढतो त्याची व्हॅल्यू मिळाली 64 आणि डेव्हिएशन फ्रॉम मीन ऑफ कंबाईन मीन पासून काढलेलं जे स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन आहे तुमचं 50. हे दोन व्हॅल्यूज आपल्याला आवश्यक आहेत, त्यामुळे आपण ते दोन व्हॅल्यूज आपण शोधून काढलं. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ सम ऑफ स्क्वेअर. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ सम ऑफ स्क्वेअर. कॅल्क्युलेशन ऑफ सम ऑफ स्क्वेअर. स्क्वेअरची आपण याच्यामध्ये बघतो आपण की एक विदिन द व्हेरायटी आणि बिटवीन द व्हेरायटी. विदिन द व्हेरायटी आणि दुसरं जे आहे तुमचं बिटवीन द व्हेरायटी. बिटवीन द व्हेरायटी. तर बघतो आपण की विदिन द व्हेरायटी मधला जो आपला सम ऑफ स्क्वेअर जे आहे तुमचं किती आहे ते पहिलं जे आपण काढलं होतं 64 विदिन द व्हेरायटीचं ते किती होतं 64 आणि जे आपण कंबाईन पासून आपण जे डेव्हिएशन काढलेलं आहे 50 आलेलं आहे ते आहे तुमचं 50 आलं होतं ते स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन विदिन द व्हेरायटी. स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन तर काढण्याचं सूत्र आहे स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन into number of plots into number of plots each variety in each variety. तर बघतो आपण की प्रत्येक व्हेरायटी मध्ये किती प्लॉट्स आहेत 3 दिलेले आहेत, त्यामुळे सम ऑफ स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन जे होतं आपलं सेकंड आपण काढलं होतं कंबाईन मीन पासून ते होतं 50 तुमचं इंटू नंबर ऑफ प्लॉट्स इन इच व्हेरायटी. तर बघतो आपण की इच व्हेरायटी मध्ये किती प्लॉट दिला तुम्हाला 3 दिलेला आहे, त्यामुळे दोघांचा गुणाकार 50 इंटू 3 तुम्हाला मिळेल 150. त्यामुळे आपण बघतो आपण की कॅल्क्युलेशन ऑफ सम ऑफ स्क्वेअर तर विदिन द व्हेरायटी त्याचं जे आहे 64 आणि बिटवीन द व्हेरायटी आहे 150. तर विदिन द व्हेरायटीचं सम ऑफ स्क्वेअर काढत असताना काय करतो आपण स्क्वेअर ऑफ व्हेरिएशन डेव्हिएशन इंटू नंबर ऑफ प्लॉट्स इच व्हेरायटी. प्रत्येक व्हेरायटीमध्ये किती प्लॉट्स आहेत ते लक्षात घेतो आणि स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन त्याची व्हॅल्यू घेतो आणि त्या दोघांचा गुणाकार करतो. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. सेकंड काढू आपण कॅल्क्युलेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम. इथे सुद्धा आपल्याला दोन टाईपचा काढायचा आहे. कुठला आहे विदिन द व्हेरायटी
आणि बिटवीन द व्हेरायटी. विदिन द व्हेरायटीचं डिग्री ऑफ फ्रीडम किती आणि बिटवीन द व्हेरायटी याचं डिग्री ऑफ फ्रीडम किती. आपण त्याचा 2 भाग करू शकतो आपण तसं. विदिन द व्हेरायटी आणि दुसरं आहे बिटवीन द व्हेरायटी. मग आपल्याला विदिन द व्हेरायटी आणि बिटवीन द व्हेरायटी या दोघांचा काय आपला डिग्री ऑफ फ्रीडम काढावाचा आहे. तर त्याकरिता विदिन द व्हेरायटी मधला फॉर्म्युला जे आहे की n-1 आणि बिटवीन द व्हेरायटीचा आहे k-1. ठीक आहे. प्रथम बघूया आपण विदिन द व्हेरायटी. के म्हणजे आपण म्हटलं तर व्हेरायटी आणि एन म्हणजे म्हटलं तर आपण नंबर ऑफ प्लॉट्स. तर बघतो आपण दिलेल्या उदाहरणामध्ये व्हेरायटी किती दिलं होतं आपल्याला, ए आणि बी असे 2 होते. त्यामुळे के ची व्हॅल्यू किती आहे 2. एन म्हणजेच काय नंबर ऑफ प्लॉट्स. नंबर ऑफ प्लॉट्स किती दिलं तुम्हाला 3 -1. त्यामुळे 2 × 2 4 असं असेल. विदिन द व्हेरायटीचं तुमचं डिग्री ऑफ फ्रीडम 4 असेल आणि बिटवीन द व्हेरायटी त्याचा फॉर्म्युला आहे k-1. के म्हणजे काय व्हेरायटी. तर किती व्हेरायटी आहे, केची व्हॅल्यू किती आहे 2 -1 1. तर असं बघतो आपण की बिटवीन द व्हेरायटीचं जे डिग्री ऑफ फ्रीडम आहे ते तुमचं 1 मिळेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम विदिन द व्हेरायटी आणि बिटवीन द व्हेरायटी करता आपण काढलेला आहे. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स किंवा आपण त्याला म्हणतो एनोवा टेबल म्हटला जातो, ते कॅल्क्युलेट करूया. Calculation of analysis of variance. Calculation of analysis of variance किंवा त्याला म्हटलं तर ऑर एनोवा टेबल. कॅल्क्युलेशन ऑफ ॲनालिसिस ऑफ व्हेरियन्स किंवा त्याला एनोवा टेबल म्हटला जातो. तर आपल्याला एनोवा टेबल आपल्याला तयार करावाचा आहे. ए त्याला आपण सोर्स, बी सम ऑफ स्क्वेअर, सम ऑफ स्क्वेअर, त्यानंतर सी डिग्री ऑफ फ्रीडम, डी असेल तुमचं व्हेरियन्स, आणि शेवटचा असेल ई फ्रिक्वेन्सी एफ. असं आपण ए बी सी डी ई असं कॉलम तयार करतो. ए आपण सोर्स कुठले तुमचं बी सम ऑफ स्क्वेअर,
सी म्हणजे सी मध्ये डिग्री ऑफ फ्रीडम, डी मध्ये व्हेरियन्स आणि ई मध्ये फ्रिक्वेन्सी एफ. हे आहे तुमचं एनोवा टेबल, कॅल्क्युलेशन ऑफ अनालिसिस ऑफ व्हेरियन्स. जे आपण व्हेरियन्स करतो त्याचं आपण अनालिसिस करून आलो आहे. यामध्ये आपण दोन टाईपचं काढलेलं आहे, एका विदिन द व्हेरायटी आणि दुसरं जे आहे तुमचं बिटवीन द व्हेरायटी. सोर्स कुठला आहे तुमचं? विदिन द व्हेरायटी आणि दुसरं आहे तुमचं बिटवीन द व्हेरायटी. बघतो आपण सम ऑफ स्क्वेअर जे आपण काढलेलं होतं, जे मीन पासून आपण डेरिव्हेशन तयार केलं होतं आपण, त्याचं होतं स्क्वेअर ऑफ डेरिव्हेशन 64 आणि दुसरं जे कंबाईन मीन पासून आपण जे डेरिव्हेशन तयार केलं होतं ते होतं त्याचं 50 होतं. सॉरी 50 होतं आणि त्याचं विदिन द बिटवीन द व्हेरायटीचा जो फॉर्म्युला होता तुमचा काय होतं की स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन्स इंटू नंबर ऑफ प्लॉट्स ऑफ इच व्हेरायटी. तर त्यानुसार आपण काढलेलं होतं 150. त्यामुळे सम ऑफ स्क्वेअर विदिन द व्हेरायटी होतं 64, बिटवीन द व्हेरायटीज आपण काढलं होतं 150. ठीक आहे. त्यानंतर डिग्री ऑफ फ्रीडम विदिन द व्हेरायटीचा डिग्री ऑफ फ्रीडम आपण कॅल्क्युलेट केलं होतं 4 आणि बिटवीन द व्हेरायटीचा डिग्री ऑफ फ्रीडम कॅल्क्युलेट केलं होतं आपण ते 1. त्यानंतर व्हेरियन्स स्क्वेअर ऑफ डेव्हिएशन 64 आणि बिटवीन द व्हेरायटीचं होतं जे आपण काढलं सम ऑफ स्क्वेअर 150. आणि त्यानंतर बघतो आपण की फ्रिक्वेन्सी ऑफ कॅल्क्युलेट तुम्हाला करावायचं आहे. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू ग्रेटर व्हेरियन्स अपॉन स्मॉल व्हेरियन्स. तर त्याचा जो फॉर्म्युला आहे फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी एफ इज इक्वल टू ग्रेटर व्हेरियन्स अपॉन स्मॉल व्हेरियन्स. ग्रेटर व्हेरियन्स अपॉन स्मॉलर व्हेरियन्स. बघतो आपण की जे व्हेरियन्स आपण काढलेलं आहे किती आहे 64. विदिन द व्हेरायटी 64 आहे आणि बिटवीन द व्हेरायटीचे किती आहे 150 आहे. तर इथे आपल्याला जे फ्रिक्वेन्सी आपल्याला एफ काढायची आहे त्याचा फॉर्म्युला काय ग्रेटर व्हेरियन्स अपॉन स्मॉलर व्हेरियन्स. मग बघतो आपण की या दोन व्हेरियन्स मध्ये ग्रेटर व्हेरियन्स कुठे कसं आलं ते जसं इथे 150चं तुमचं 150 आहे आणि 64चं डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे 4 आहे म्हणजे व्हेरियन्स किती 16 म्हणजे 64/4. ठीक आहे. तर इथे बघतो आपण की व्हेरियन्स तुमचं 16 अँड 150. फ्रिक्वेन्सी आपण करतो की ग्रेटर व्हेरियन्स अपॉन स्मॉलर व्हेरियन्स. त्यामुळे ग्रेटर व्हेरियन्स तुमची व्हॅल्यू दिला तुम्हाला 150 अपॉन स्मॉलर व्हेरियन्स आहे तुमचं 16. दोघांचा भागाकार करा तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 9.375. 9.375 आणि हे असेल तुमचं फ्रिक्वेन्सी एफ व्हॅल्यू आणि ही कंबाईन असेल दोघांची 9.375. आणि हे कसं मिळालं आपल्याला फ्रॉम कॅल्क्युलेशन. ठीक आहे. त्यानंतर कन्क्लुजन आपण काढलं
तर काय कन्क्लुजन, सीव्हीची व्हॅल्यू जी आहे तुमचं कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू जी आहे 9.375 आणि आपल्याला टेबल व्हॅल्यू दिलं होतं उदाहरणामध्ये 7.71 आहे की नाही. टेबल व्हॅल्यू आहे तुमची टीव्ही टेबल व्हॅल्यू आहे 7.71 आणि तुमची कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे 9.375. तर या दोघांची आपण तुलना जर केलं टेबल व्हॅल्यू आणि कॅल्क्युलेटेड व्हॅल्यूचं, तर काय दिसतं आपल्याला इथे टेबल व्हॅल्यूपेक्षा तुमची कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ही जास्त आहे. त्यामुळे या दोघांमध्ये असणारा जो डिफरन्स कसं असेल ते सिग्निफिकन्स असेल. ठीक आहे. तर त्यानंतर त्याचं कन्क्लुजन लिहून घ्यायचं. शेवटी कन्क्लुजन कॅल्क्युलेट व्हॅल्यू आहे तुमची त्याला CV किती आहे 9.375 आणि टेबल व्हॅल्यू दिला तुम्हाला TV 7.71. दोघांचा आपण विचार जर केला तर कधी दिसतं आपल्याला टेबल व्हॅल्यूपेक्षा तुमची कॅल्क्युलेट व्हॅल्यू ही जास्त आहे. देअर फॉर CV म्हणजेच कॅल्क्युलेट व्हॅल्यू इज मोर दॅन TV टेबल व्हॅल्यू. दिस शो दॅट काय दाखवतो द डिफरन्स विल बी सिग्निफिकन्स. तर बघतो आपण की आपण कॅल्क्युलेट व्हॅल्यू शोधून काढली. ती ह्या व्हॅल्यू तुमची 9.375 आणि आपल्याला उदाहरणामध्ये टेबल व्हॅल्यू दिलं होतं 7.71 मध्ये असणारा जो डिफरन्स जो कसा सिग्निफिकंट आहे असं तुम्हाला शेवटी निष्कर्ष द्यावा लागतो.